Hi, good evening. So, what's playing on your mind? नाही असा काहीतरी उगाच रँडम प्रश्न नाही आहे. आज 21 जून आहे, वर्ल्ड म्युझिक डे. आजच्या दिवशी आपण एक असं सेगमेंट चालू करतोय जिथे आपण एका कोणातरी गेस्टला बोलवणार आहोत आणि एक रॅपिड फायर क्वेश्चन्स त्यांच्या म्युझिकल प्रेफरन्सेस, लाइकिंग्स, डिसलाइकिंग्स या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आपण त्यांना रॅपिड फायर स्वरूपात विचारणार आहोत. आणि मग ॲट द एंड ऑफ दिस सेगमेंट 10 मिनटं वगैरे 30 सेकंद एवढ्या वेळामध्ये गेस्टनी काहीतरी गाणं गाऊन दाखवायचं, त्यांच्या आवडीचं गुणगुणावं काहीतरी. तर असं साधारण फॉर्मॅट आहे. तर आता आजच्या दिवशी आपण आज कोणाला भेटणार आहोत हा प्रश्न फारच साहजिक आहे. आज आपण भेटतोय विवेक सातव यांना. विवेक दादा किंवा विवेकदा असं मी त्यांना म्हणतो. ते आमच्या स्वरांजलीचे वन ऑफ द फाउंडर्स आहेत. हळूहळू दर आठवड्याला प्रत्येक फाउंडर्सचे व्हिडिओ येतील. आज विवेक दादाला वेळ आहे तर मी त्याला जाऊन भेटतोय. बघूया काय. हाय. सो सकाळपासून कुठलं गाणं डोक्यात आहे ते सांगा. फर्स्ट ऑफ ऑल प्रसाद, थँक्स. आज वर्ल्ड म्युझिक डेच्या निमित्ताने हा जो उपक्रम तुम्ही हाती घेतला आहे आणि त्यात माझी निवड केली याच्यासाठी त्याबद्दल मी आभारी आहे. जसं सगळ्यांना माहीत आहे, वर्ल्ड म्युझिक डे बरोबर आज फादर्स डे पण आहे. कारण सकाळपासून एक गाणं माझ्या मनात सारखं रुंजी घालतं आहे. ते म्हणजे बाप झाल्याच्या नंतर, म्हणजे वडील झाल्याच्या नंतर एक चित्रपट आलेला 80च्या दशकात, शक्ती, दिलीप कुमार राखे आणि अमिताभ बच्चन. जेव्हा अमिताभ बच्चनचा जन्म होतो त्याच्यानंतरचं हे गाणं आहे, मांगी थी एक दुआ जो कबूल हो गई. तर एका वडिलांनी मुलासाठी हे गायलं गाणं तेच सकाळपासून मनात रुंजी घालतं. कारण माझा मुलगा गेल्या 4 महिन्यापासून ऑस्ट्रेलियाला आहे, तर त्याच्या आठवणीत हे गाणं मनात मला सारखं येत होतं. ओके. सो तुम्ही प्रवासाला निघालाय, तुम्ही स्वतः गाडी चालवताय. प्लेलिस्ट काय असेल? ऑल टाईम फेवरेट 70s जो गोल्डन एरा आहे म्युझिक इंडस्ट्रीचा. आणि त्यातल्या त्यात आय लव्ह डुएट्स. तर किशोर लता, किशोर आशा हे माझे आवडते प्लेलिस्ट आहे. सो आपल्याला जर एक बॅकग्राऊंडला प्ले होणारं गाणं हवं आहे तर तुमच्या पर्सोनासाठी किंवा लाईफसाठी कुठलं गाणं असेल? एक गाणं खूप माझ्यासाठी ॲस्पायरिंग आहे, जे खूप चांगलं म्हणजे करण्यासाठी प्रेरित करत असतं. ते म्हणजे किशोरदांचं रुक जाना नहीं तू कहीं यार कांटों से चल के मिलेंगे. हे गाणं जे आहे हे माझ्या मोठ्या बहिणीचे खूप आवडतं आहे. आणि आयुष्यात भले कुठलेही प्रसंग येऊ आहेत, त्यात किशोरदांनी इतकं छान म्हटलेलं आहे की रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों से चल के मिलेंगे साए बहार की. म्हणजे परिस्थिती काही असो, तू चालत राहा, सगळं काही बदलेल. म्युझिक एन्जॉय करण्याची जी सोर्स आहे, स्टाईल आहे, ती सिलेक्ट केलेली गाणी ऐकायची, म्हणजे आपल्याला हवी तीच ऐकायची की जे येईल ते एन्जॉय करायचं, रेडिओमध्ये जसं लागतं तसं, का सिलेक्टेड प्लेलिस्टच आवडते? सिलेक्टेड. आता माझं रेस्टॉरंट आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. पूर्ण दिवस माझ्याकडे जोपर्यंत जेव्हा रेस्टॉरंट सुरू होते रात्री बंद होईपर्यंत गाणी चालू असतात. त्यात जे सिलेक्टेड प्लेलिस्ट आहे, म्हणजे मी येऊन बसल्यानंतर माझी एक जी आवड आहे त्यानुसार मी गाणी लावत असतो आणि तीच गाणी चालत असतात. सीझन आत्ता जो चालू आहे किंवा जे साधारण मान्सूनचा वातावरण आहे, कुठलं गाणं आत्ता सगळ्यात जास्त ॲप म्हणून समोर आठवतं? रिमझिम गिरे सावन, किशोरदा ऑब्वियसली. 30-35 seconds to sing something, whatever you feel like. एक माझं खूप आवडतं गाणं आहे, ते ॲस्पायरिंग पण आहे. लिए सपने निगाहों में चला हूँ तेरी राहों में, लिए सपने निगाहों में चला हूँ तेरी राहों में, जिंदगी आ रहा हूँ मैं, जिंदगी आ रहा